तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पळस या झाडाला जंगलाची ज्वाला म्हणूनही ओळखलं जातं। या झाडाला आयुर्वेदिक औषधी आणि धार्मिक महत्त्व आहे। रानमाळात सगळीकडेच या वृक्षाच्या बहरलेल्या फुलांना पाहून सर्वांचेच लक्ष वेधले जात आहे। फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात इतर झाडांची पानझड सुरू असताना जंगलात बहरलेल्या पळस फुलांनी निसर्गाचे सौंदर्य खुलून दिसत आहे। हिवाळा संपून उन्हाळा लागत असतानाच निसर्गात विविध बदल होतात। माघ महिना संपून फाल्गुन महिन्यात येणाऱ्या होळी व रंगपंचमी या सणांची चाहूल जंगलात फुलणाऱ्या पळस फुलांमुळे सहज लक्षात येते। रंगपंचमीच्या दिवशी पळसाच्या फुलांचा नैसर्गिक रंग धूळ वड खेळण्यासाठी वापरला जातो। पळसाची पाने, फुले, डिंक आणि बिया सर्व औषधी आहेत। पोटातील जंतू, त्वचारोग, पचनशक्ती आणि मूत्रविकारांवर पळसाचा वापर केला जातो। तर या झाडांचे लाकडं पवित्र होम हवन करिता वापरले जातात। वसंत ऋतूच्या सुरुवातीला गर्द केशरी आणि लाल फुले दिसून येतात। पळसाच्या पानांचा वापर विदर्भासह अनेक ठिकाणी जेवणाच्या पत्रावळी व द्रोण बनवण्यासाठी केला जातो। पळसाच्या डिंकाला बेंगॉल किनो म्हणतात, जो अनेक आजारांवर गुणकारी आहे। पळस हे झाड नायट्रोजन स्थिरीकरण करण्यास मदत करते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते। या झाडांची पाने नेहमी 3 दलांच्या समूहात येतात, म्हणून यावर पळसाला पाने 3 ही मराठी म्हण रूढ झाली आहे। विदर्भात संपूर्ण ठिकाणी बहरलेले पळसाचे झाड मन वेधून घेताना दिसत आहे। हिंदू संस्कृतीमध्ये होळी या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असून जंगलात पळसाची फुले बहरली म्हणजेच होळी सण जवळ आल्याची लक्षणे प्रकर्षाने जाणवतात। असा हा बहुरंगी पळस माणसाला आपला जीवन आनंदात आणि रंगीबेरंगी पद्धतीने जगण्याचा एक सुंदर संदेश देतो। MCN न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे, खामगाव।